रहमतपूर येथील महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात सासुर्वे येथील ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक गांधीगिरी करत उपकार्यकारी अभियंत्यांच्या नामफलकास केला पुष्पहार अर्पण। सोलर फीडरवरून शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा करावा या एकमेव प्रमुख मागणीसाठी सासुर्वे येथील ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक झाले आहेत। शुक्रवारी सकाळी 11 वाजता रहमतपूर येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ उपकार्यकारी अभियंता कविता ढहाके यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी केली। ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागात तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात चांगली चर्चा आहे। सासुर्वे हे गाव कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असून बागायती शेती करणारे गाव म्हणून त्याचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक आहे। महावितरण कंपनीने सर्वत्र शेतीपंपासाठी सोलर वीज पुरवठा सक्तीचा केला आहे, मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या शेतीपंपांना सोलर फीडरवरून दिवसा वीज पुरवठा करावा यासाठी शेतकरी व ग्रामस्थ सातत्याने मागणी करत आहेत। त्यांच्या या मागणीकडे रहमतपूर येथील उपकार्यकारी अभियंता कविता ढहाके या दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। शुक्रवारी सकाळी 10 वाजता गावात सर्व ग्रामस्थ शेतकरी एकत्रित झाले। त्यांनी महावितरण कंपनीला याबाबत जाब विचारण्याचे ठरवले। त्यानुसार सर्वजण 11 वाजता रहमतपूर येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयासमोर जमले। तेथे त्यांनी निषेध आंदोलन करून महावितरण कंपनीचा तीव्र शब्दात निषेध केला। उपकार्यकारी अभियंता कविता ढहाके या कार्यालयात अनुपस्थित असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी केली। सोलर फीडरवरून वीज पुरवठा न केल्यास आगामी काळात महावितरण कंपनीच्या रहमतपूर येथील कार्यालयास टाळे ठोकले जातील असा इशारा दिला। त्याचबरोबर ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला। आंदोलनामध्ये उपसरपंच अभिषेक मोरे, माजी सरपंच विश्वास मोरे, अधिक मोरे, रवींद्र मोरे, मानसिंग घोरपडे, नवनाथ मोरे, श्रीधर पवार, चांगदेव मोरे, विनायक मोरे, मिलिंद मोरे, हिंदुराव मोरे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी सहभागी झाले होते। दरम्यान ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गाडगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास अडचणी आणून दिल्या। यावेळी त्यांना निवेदन देखील सादर करण्यात आले आहे। सोलर प्लांट आहे, त्याचा वीज पुरवठा सासुर्वे गावाला काही होत नसून त्याचा काही फायदा सासुर्वे गावाला होत नाही। त्याचा दिवसा वीज पुरवठा सासुर्वे गावाला व्हावा यासाठी ग्रामपंचायततर्फे निवेदन देण्यात येत आहे। सासुर्वे ग्रामपंचायतीचा ऑफिशियल लेटर आता हे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने हा लेटर आहे। 4 दिवसात आम्हाला एमएससीबीचा पुरवठा नाही भेटला। 4 दिवसानंतर आम्ही दहळीच्या एमएससीबीला टाळ ठोकणार आणि इथं अधिकाऱ्यांचं तोंड काळं करून तिकडे जाणार, एवढं फक्त एमएससीबी देण्यात ठेवावं। मान तालुक्यातील श्री क्षेत्र गोंदवले येथे भक्तांचा महापूर, दर्शनासाठी अलोट गर्दी। रामनामाची महंती संपूर्ण जगाला सांगणाऱ्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधीस्थळी म्हणजेच मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे सध्या रामभक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत आहे। शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून गर्दीचा महापूर होता। दीपावलीचा आनंद साजरा करत रामभक्त सध्या महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लावत आहेत। दिवाळी निमित्त समाधी मंदिर परिसरात केलेली आकर्षक फुलांची सजावट तसेच विविध प्रकारच्या रांगोळ्या या भक्तांचे मन भरून टाकत आहे। नीटनेटके व्यवस्थापन, शिस्तबद्ध रांगा तसेच महाप्रसादासाठी केलेले व्यवस्थापन यामुळे हजारो भक्त येथे येऊन सुखावून जात आहेत। दिवाळी सणाचा आनंद कुटुंबियांस समवेत घेताना दर्शनासाठी प्रचंड मोठ्या रांगा परिसरात लागत आहेत। तरी सुद्धा नेटके व्यवस्थापन आणि 4 चाकी वाहनांसाठी केलेली पार्किंगची सुसज्ज व्यवस्था यामुळे भक्तांना एक दर्शनाचा वेगळाच अवर्णनीय असा आनंद होत आहे। त्यातच दुपारी 12 ते 2 या वेळेत प्रसादासाठी येथे भाविक महाप्रसाद घेऊन तृप्त मनाने दुसऱ्या पर्यटन स्थळाकडे वाटचाल करत आहेत। एकंदरीतच दरवर्षी दिवाळी सणाचा आनंद घरी साजरा करून महाराजांच्या दर्शनासाठी येत असलेल्या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून अतिशय सुसूत्रपणे केलेले हे नेटके व्यवस्थापन खरोखरच आदर्श असे मानावे लागत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 26 ऑक्टोबर रोजी फलटण दौऱ्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 26 ऑक्टोबर रोजी फलटण दौऱ्यावर येत आहेत। त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता दिली।
फलटण येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची संपूर्ण माहिती दिली। या दौऱ्यात फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे। आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून यावेळी मोठे राजकीय पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। नीरा देवघर हा बहुचर्चित प्रकल्प जो महाराष्ट्रामध्ये तिला भरपूर गाजला आणि नीरा देवघरचं 2 जानेवारी 2023 रोजी आपण त्याचा टेंडर काढल्यानंतर फलटणमध्ये आपण त्याचा शुभारंभ केला। आज जवळपास 20 ते 25 किलोमीटर काम फलटणमध्ये झालेलं आहे। उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं ऑनलाईन कार्यारंभ मुख्यमंत्रीजी या ठिकाणी करणार आहेत। तसेच फलटण येथे भविष्यातील येणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय याच्यासाठी व तसेच प्रशासकीय भवन म्हणून 18,69,00,000 रुपये या ठिकाणी फलटणला मिळाले। त्याचं भूमिपूजन महसुली कर्मचारी जे आहेत, तलाठी, सर्कल यांच्या बसण्याची व्यवस्था चांगली नव्हती, यांच्या बसण्याच्यासाठीचे मिळालेले 9,75,00,000 रुपये या इमारतीचं भूमिपूजन, तसेच फलटण शहरामधून जाणारा कॉन्क्रीटीकरण असणारा पालखी महामार्ग सुमारे 75 कोटी रुपयाचा, त्याच्यातला भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घ्यायचं होतं। तो अजून पूर्णपणे पूर्ण नाही, त्याचं काम चालू झालंय, पण पार्टली त्याचं हस्तांतर विमानतळाचं पार्टली हस्तांतर मुख्यमंत्री महोदयांच्या ऑनलाईन पद्धतीने आपण घेतोय। फलटण दहिवडी मान रस्त्याचं जवळपास मायनीपर्यंत 5,500 कोटी रुपयाच्या रस्त्याचा भूमिपूजन हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने घेतोय। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत आता मंजूर झालेल्या 3 रस्त्यांचं 20 कोटी रुपयाच्या रस्त्यांचं या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन घेतोय। आसू गिरवी आणि MSIDC मार्फत असणाऱ्या 200 कोटीच्या पेक्षाही जास्त निधी असणारा फलटण गिरवी हा टप्पा पहिला त्याचा पूर्ण झालाय, त्याचंही लोकार्पण आपण या ठिकाणी परवा दिवशी घेतोय। तो त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालाय, पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आपण या ठिकाणी घेतोय। तसेच फलटण पोलीस स्टेशन, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, वाठार पोलीस स्टेशन हे फलटण विधानसभा मतदारसंघातल्या या तिन्ही पोलीस स्टेशन नवीन बांधून देण्याची विनंती आपण मुख्यमंत्री महोदयांना केली होती। त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला 12,28,36,000 असे 3 पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना राहण्याकरता 27,41,48,677 रुपये इतकी रक्कम महाराष्ट्र सरकारने दिली। आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चांगले पोलीस स्टेशन फलटण येथे निर्माण झाले, त्या वास्तू उभं राहिल्या आहेत आणि त्याचंही लोकार्पण आदरणीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते होते। या कार्यक्रमाबरोबर तालुक्यातले शेतकरी मित्र, महिला बचत गट, शेतकऱ्यांचे विविध समारंभ, श्रमिक कामगार, बांधकाम कामगार यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा लाखोच्या संख्येने होईल अशा पद्धतीचा भव्य मेळावा फलटणमध्ये त्या ठिकाणी पार पडतोय। राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आमदार महादेवराव जानकर। राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीबरोबर जाणार नाही। आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे। सांगोला येथे मेळावा होणार असून त्यानंतर आमची भूमिका अधिक स्पष्ट होईल अशी माहिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली। मान तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार महादेव जानकर यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला आणि आगामी वाटचालीबाबत माहिती दिली। राष्ट्रीय समाज पक्षाला 4 राज्यात मान्यता आहे। आम्ही विधानसभेपूर्वी महायुती सोबत होतो, परंतु आता आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचा स्थानिक विकास कामांचा प्रश्न असेल तर त्यांना कुणाबरोबर जायचे आहे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे। त्यांना महायुती सोबत जाण्यासाठी शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले। एक लक्षात ठेवा, राष्ट्रीय समाज पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळाली आहे आणि आम्ही महायुतीवर होतो,
व विधानसभेपासून आम्ही महायुतीबरोबर नाही, आम्ही स्वतंत्र आता लढणार आहे. आता आमदारांचा स्थानिक प्रश्न असतो, त्या मतदारसंघातली कामं असतात, म्हणून मला तर काही ते बोलले नाही. परंतु त्यांची आता बाईट तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली तर त्यांना स्वातंत्र्य आहे. आम्ही महायुतीवर जाणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं त्यांना तालुक्याच्या विकासासाठी जर त्यांना कोणावर जायचं असेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे. एवढीच माझी त्यांना शुभेच्छा आहे. आणि राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या ताकदीवर आम्ही महाराष्ट्रभर सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था लढवत आहे आणि आम्ही विजयी देखील होणार आहे. आणि आता आमचा शेतकरी मेळावा आहे 25 तारखेला सांगोल्याला राष्ट्रीय समाज पक्षाचा, तो मोठा मेळावा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि 28 पासून आम्ही नागपूरला धरणे आंदोलन करतोय. त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र होऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी जे लढता येईल ते आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो. माहितीचा प्रश्नच नाही ना, माहितीवर राष्ट्रीय समाज पक्ष जाणार नाही. आमदारांना आमदारांचं स्वातंत्र्य आहे. दिल्या घरी त्यांना जायचं असेल तर आमच्या शुभेच्छा येतात. स्वतंत्र लढण्याचा पहिला प्रयत्न करतोय. आमची राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रभर आम्ही स्थानिक स्वराज्य स्वतःच्या ताकदीवर लढण्याचा प्रयत्न करतो. राज्यपालांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग. थेट सुरू केले डांबरीकरणाचे काम. दिवाळी सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रासह परराज्यातील पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होत असतानाच राज्यपाल आचार्य देवव्रत हे शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी महाबळेश्वरच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला अचानक जाग आली असून त्यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वरमध्ये मुख्य रस्त्यांवर डांबरीकरणाचे काम सुरू केले. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला. बगीचा कॉर्नरपासून माकरिया गार्डनपर्यंतच्या मुख्य मार्गावर सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराच्या मार्फतीने डांबरीकरणाचे काम सुरू केले. कोणतीही पूर्वसूचना पोलीस दलाला न देता काम सुरू करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबलचक रांगा लागत गेल्या. काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहतूक थांबल्याने स्थानिक नागरिकही हैराण झाले. दिवाळी सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरात रोज 50 ते 60 बसेस आणि हजारो खासगी गाड्या दाखल होत असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केल्याबद्दल पर्यटक आणि व्यावसायिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पर्यटकांना आणि स्थानिकांना दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शहरातील हॉटेल्स, लॉज पर्यटकांनी गजबजून केले आहेत. लॉज, हॉटेलचे दर चांगलेच वाढले आहेत. टॅक्सीची टंचाई निर्माण झाल्याने अनेक पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांना जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. धुळीने माखलेले आणि खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवास त्रासदायक झाला आहे. वाहतूक कोंडी, पार्किंगची अपुरी सोय आणि अरुंद रस्त्यांमुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.